आज सकाळी सकाळी लवकरच उठले होते, कारण लवकर कशासाठी उठले होते तर उन्हाळी सामान करायचं म्हटलं ना आपल्याला उठावंच लागतं. तर घर वगैरे झाडून वगैरे घेतलं, चहा वगैरे घेतला आणि बाकीची जी आपली जी छोटी मोठी कामं असतात ते करून घेतली. डब्बा वगैरे मुलीचा करायचा होता तो नंतर करणार होते. देवपूजा वगैरे छान करून घेतली आणि आता आज करणार होते कुरड्याचं शिकडीवरतीच मी शिजायला ठेवलेलं होतं. तर छान शिजवून घेतलं. शिजायला पीठ बराच वेळ लागला आणि ज्या पीठ चांगलं शिजतं ना त्यावेळेस कुरडई पण चांगली येते. कुरडईचं पीठ जर चांगलं नाही शिजलं तर कुरडयाचे तुकडेसुद्धा पडू शकतात. त्यामुळे चांगलं शिजू द्यायचं आणि चांगलं शिजल्यानंतर मगच आपण कुरडई करायला घ्यायची. तर पीठ माझं खूप छान शिजलेलं होतं तर एकच शेर. पण कसं असतं जेवढी आपण छान मेहनत घेईल ना तेवढा आपल्याला रिझल्टसुद्धा खूप छान येतो. तर कुरडयाचं कसं केलं होतं मी, कुरडयाचं साधारण 3 दिवस भिजवलेलं होतं. चौथ्या दिवशी काढलं होतं. तर मिक्सरवरच काढलेला होता. पण असं म्हणतात की मिक्सरवर काढल्यानंतर कुरडई लाल होते वगैरे, पण काही नाही. आपण जेवढी गहू धुण्याची जास्त मेहनत घेतो, सकाळ संध्याकाळ गहू वगैरे धुवायचा, चांगला स्वच्छ धुवायचा, वास वगैरे त्याचा आला नाही पाहिजे, म्हणजे कुरडयाचा वास वगैरे येत नाही. आपण जेवढी चांगले धुण्याची मेहनत घेईल तेवढं. आणि चीक काढल्यानंतर सुद्धा तो चांगला गाळून घ्यायचा आणि चांगला 1-2दा गाळून घेतल्यानंतर त्याची सकाळ उठून जी निवळीवरती पाण्याची येते ना ती ओतून काढायची आणि जो खाली चीक राहिलेला असतो ना त्याच्या आपण कुरड्या करतो. तर जेवढी निवळी वगैरे अशी लाल वगैरे निघून जाते ना तेवढं कुरड्या पांढऱ्या शुभ्र होतात. तर पीठ छान शिजलेलं होतं आणि पीठ शिजत आल्यानंतर ते काचेसारखं असा त्याचा म्हणजे काचेसारखं असं चमकायला सुरुवात होते. त्यावेळेस म्हणायचं पीठ शिजलं. आणि पिठाचा गोळा करून ज्यावेळेस तुम्ही पाण्यात टाकता आणि तो पाण्यात विरघळत नाही तसाच तो गोळा राहतो, त्यावेळेस म्हणायचं ते पीठ शिजलं. तर एका दिवसामध्ये माझ्या कुरड्या अशा वाळलेल्या आहेत. तर मध्ये थोडंसं ओल्या आहेत, नाहीतर बाकीच्या सगळ्या वाळलेल्या आहेत. तर एक शेराच्या एवढ्या झालेल्या आहेत. आणि आता काय करते, एक तळून बघते म्हणजे मला कळेल की कुरडई कशी झालेली आहे. मध्ये थोडीशी ओलीच आहे त्यामुळे जास्त फुलली नाही. आणि जेवढी म्हणजे चांगली वाळेल ना तेवढी जास्त फुलेल. आणि पांढरा शुभ्र कलर कधी येतो, ज्यावेळेस आपण चांगली धुण्याची मेहनत घेतो आणि निवळीसुद्धा सगळी काढून टाकतो ज्यावेळेस करायची असते त्यावेळेस. आणि जेवढं पाणी तेवढा म्हणजे जेवढा चीक तेवढं पाणी ठेवलेलं होतं. पण मला थोडंसं जास्त पाणी लागलं. सकाळपासून हाच राडा चाललेला होता, त्यामुळे दुसरं काही जास्त अदर शूट केलेलं नाही आणि एवढंच कुरड्याचं शूट केलेलं होतं. तर आता पांढऱ्या तर झालेल्या आहेत, फुलल्या तर खूप छान आहेत. तर आता टेस्ट करून बघते. तर खूप छान टेस्ट झालेली. ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करतो आणि ती ज्यावेळेस सक्सेस होते त्यावेळेस आपला आनंद गगनात मावत नाही. तसंच माझं झालेलं होतं. आणि तर कसा वाटला माझा हा मिनी व्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करून जा. चलो बाय.